Hello students, all of you welcome in this free education channel Pankaj Science World. Today we have to study about frictional electricity in the chapter static electricity. Static electricity हे चॅप्टर आपण शिकत आहोत मुलांनो. तर त्यामध्ये आपल्याला आज फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय हे शिकायचं आहे. इलेक्ट्रिक चार्जेस कसे तयार होतात याबद्दल आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे आणि का तयार होतात हे पण बघितलेलं आहे. आज आपण फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय हे बघू. तर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर पण करायचं आहे. तर चला सुरू करूया. फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय. द इलेक्ट्रिक चार्जेस जनरेटेड बाय फ्रिक्शन इज कॉल्ड ॲज फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. म्हणजे इलेक्ट्रिक चार्जेस जे आहे घर्षणामुळे, फ्रिक्शन म्हणजे घर्षणामुळे इलेक्ट्रिक चार्जेस जे तयार होतात त्याला फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी असं म्हटलं जातं. द चार्जेस, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीने जे चार्जेस तयार होतात, दी चार्जेस produced by the frictional electricity are remains at the place of friction. म्हणजे ज्या भागाचं घर्षण झालेलं आहे त्याच भागावरती ते चार्जेस तयार होतात, दुसऱ्या भागावरती ते चार्जेस तयार होत नाही. हेन्स इट इज कॉल्ड ॲज स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. म्हणून फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी सुद्धा म्हटलं जातं. स्टॅटिक electricity. The static electricity, the charges remains on the objects for शॉर्ट ड्युरेशन. म्हणजे ज्या वस्तूवरती चार्जेस तयार झालेले आहेत ते चार्जेस थोड्या काळापर्यंतच त्या वस्तूवरती राहतात आणि थोड्या वेळानंतर ते निघून जातात. मग हे चार्जेस कुठं निघून जातात? The static electric charges are absorbed in the moist air. आजूबाजूच्या वातावरणामध्ये जो ओलावा असतो तो ओलावा काय करतो, त्या चार्जेसला काय करतो, ऍब्सॉर्ब करतो आणि ऍब्सॉर्ब केल्यानंतर परत तो ऑब्जेक्ट काय होतो, अनचार्ज होतो. म्हणजे त्यामधले चार्जेस हे निघून जातात. दॅट इज व्हाय द एक्सपेरिमेंट्स ऑफ द स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आर टू बी परफॉर्म इन अ ड्राय वेदर अँड स्पेशली और पर्टिक्युलरली इन द विंटर. म्हणून ते स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचे जे काही एक्सपेरिमेंट्स आहेत ते एक्सपेरिमेंट आपल्याला हिवाळ्यामध्ये करायचे आहेत. त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात. पावसाळ्यामध्ये मॉइश्चर जास्त असल्यामुळे जे चार्जेस तयार झाले ते निघून जातात. आता स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीच्या दोन प्रॉपर्टीज आपण शिकलेल्या आहेत. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचे प्रॉपर्टीज कोणते आहे? द चार्जेस, स्टॅटिक चार्जेस प्रोड्यूस ड्यू टू स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, द चार्जेस are produced at a place of friction. and दुसरी प्रॉपर्टी आहे चार्जेस remains on the object for short time. आता हे दोन्ही जे प्रॉपर्टी आपण एक्सपेरिमेंट करून बघू. द चार्जेस, पहिली काय, चार्जेस प्रोड्यूस ॲट द प्लेस ऑफ फ्रिक्शन. म्हणजे ज्या ठिकाणी घर्षण होईल त्याच ठिकाणी चार्जेस तयार होतात, दुसऱ्या ठिकाणी चार्जेस तयार होत नाही. आता मी स्केल घेतली. आता स्केलचे दोन भाग करतो. आता या ठिकाणी काहीतरी नाव दिसतं. हा भाग जो आहे हा याचं घर्षण मी करणार नाही, हा भाग या भागाचं फ्रिक्शन करत नाही आणि भागाचं फ्रिक्शन करतो. आता कुठल्या भागावरती चार्जेस तयार होतात आपण बघू. आता हा भाग आम्हाला घासायचा आहे ज्या ठिकाणी नाव लिहिलेलं नाही आहे. तो तुम्ही आता याच्यावरती घासतो. माझ्या डोक्यावरती केस नसल्यामुळे मी या ठिकाणी ती स्केल घासतो. केस डोक्यावरती केस असतील तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा घासू शकता. आता फ्रिक्शन करायचं. थोडंसं आता वातावरणामध्ये मॉइश्चर जास्त आहे त्यामुळे जास्त फ्रिक्शन मला करावं लागेल कारण चार्जेस हे लवकर मॉइश्चरमध्ये ॲब्सॉर्ब होत असतात. तर आता फ्रिक्शन केल्यानंतर आता बघू त्यावरती आता मी काही कागदाचे तुकडे घेणार आहेत ते कुठं अट्रॅक्ट होतात. पहिली प्रॉपर्टी काय, चार्जेस आर प्रोड्यूस ॲट अ प्लेस ऑफ फ्रिक्शन. आता मला वाटतं चांगलं फ्रिक्शन झालेलं आहे. आता चार्जेस तयार झाले असतील. आता हा भाग जो घासलेला आहे तो कागदाच्या तुकड्याजवळ नेतो. आता बघा कागदाचे तुकडे जे आहेत ह्या भागाला अटॅच झालेले आहेत. आता दुसरा भाग जो आहे हा लिहिलेला भाग ज्यावरती आपण घर्षण केलं नव्हतं आपण कागदाच्या तुकड्यांच्या जवळ नेऊ, बघू त्यावरती कागदाचे तुकडे अट्रॅक्ट होतात का. नाही, या ठिकाणी कागदाचे तुकडे अट्रॅक्ट होत नाही. म्हणजे ज्या भाग घासला जातो त्याचवरती चार्जेस तयार होतात आणि ते चार्जेस तिथंच राहतात. द चार्जेस रिमेन्स ॲट द प्लेस ऑफ फ्रिक्शन. ज्या ठिकाणी घर्षण झालेलं त्याच ठिकाणी चार्जेस राहतात. ते चार्जेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. आता दुसरी प्रॉपर्टी आहे द चार्जेस रिमेन्स ऑन द ऑब्जेक्ट फॉर शॉर्ट ड्युरेशन. आता हे जे चार्जेस तयार झालेले आहेत ते फक्त थोड्या काळापर्यंत राहतात. आता काही वेळ या ठिकाणी ऑब्झर्व करा तुम्ही, थोड्या वेळानंतर एक एक कागद जो आहे तो खाली पडत जातो. बरोबर आहे. आता परत जर मी या ठिकाणी जर या भागाला जर आपण
कागदाच्या तुकड्याजवळ नेलं तर कागदाचे तुकडे पहिल्यापेक्षा कमी अट्रॅक्ट झाले, म्हणजे त्यावरचे चार्जेस काय होत आहे, कमी कमी होत आहे. आता पूर्ण यामधले कागदाचे तुकडे मी काढून टाकतो आणि परत या भागाला मी कागदाच्या तुकड्याच्या जवळ नेतो. आता बघा, आता कागदाचे तुकडे याला चिटकत नाही, म्हणजे यामधले चार्जेस काय झालेले आहेत, निघून गेलेले आहेत. आता वातावरणामध्ये जे काही मॉइश्चर आहे त्यांनी ते चार्जेस ऍब्सॉर्ब केलेले आहेत. कळलं असेल तुम्हाला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय आणि स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या काय काय असतात. आता आपण एक एक्सपेरिमेंट जो आहे तो एक्सपेरिमेंट तुम्हाला करायचा आहे, ऍक्टिव्हिटी आपण त्याला म्हणूया, एक ऍक्टिव्हिटी आहे आणि हा एक प्रयोग सुद्धा आहे. तो प्रयोग तुम्हाला स्वतः घरी करायचा आहे. मी जर या ठिकाणी तो प्रयोग करून दाखवला तर व्हिडिओ जो आहे खूप मोठा होईल. तर या ठिकाणी तुम्हाला साहित्य काय लागणार आहे ते तुमच्या घरी आहे. स्ट्रॉ घ्यायचे जे आपण ज्यूस पिण्याकरता वापरतो, स्ट्रॉ 4-5 स्ट्रॉ घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे वुलन क्लोथ, लोकरीचा कपडा, म्हणजे तुमचं स्वेटर असेल लोकरचं किंवा मग तुमचे ते जर नसेल तर सॉक्स सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे एक बॉटल, ग्लासची बॉटल घ्या, ती जर नसेल तर प्लास्टिकची बॉटल घेतली तरी चालेल. तर मग आपल्याला काय करायचं, 3 स्टेपमध्ये ऍक्टिव्हिटी करायची. पहिल्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे, तो स्ट्रॉ जो आहे एक स्ट्रॉ घ्यायचा, द स्ट्रॉ अँड दिस स्ट्रॉ इज केप्ट ऑन अ बॉटल. एक स्ट्रॉ घ्यायचा आणि तो कशावरती ठेवायचा, बॉटलवरती ठेवायचा. समजा ही बॉटल आहे त्या बॉटलवरती ठेवला आणि दुसरा स्ट्रॉ घ्यायचा आणि तो त्याच्या जवळ आणायचा. मग काय होईल, दोन्ही स्ट्रॉ जर एकमेकाच्या जवळ आणले तर त्या ठिकाणी काय होतं ऑब्झर्व करायचं. नंतर या ठिकाणी दोन्ही स्ट्रॉ एकमेकाकडे अट्रॅक्टिव्ह होणार नाही आणि त्यांच्यामध्ये रिपल्शन पण होणार नाही, काहीच ऍक्टिव्हिटी घडणार नाही, कारण दोन्ही स्ट्रॉ काय अनचार्ज आहे, त्यावरती फ्रिक्शनल इलेक्ट्रिक चार्जेस तयार झाले नाही. नंतर काय करायचं, जो बॉटलवरचा स्ट्रॉ आहे तो तसाच ठेवायचा आणि दुसरा जो स्ट्रॉ आहे तो लोकरच्या कपड्यावरती तुम्हाला घासायचा आहे. देन आफ्टर द फ्रिक्शन द स्ट्रॉ व्हिच गेट्स चार्ज ब्रिंग नियर द स्ट्रॉ ऑन द बॉटल. बॉटलवरती जो स्ट्रॉ आहे त्याच्या जवळ आणायचा. जवळ आणल्यानंतर काय होईल, तो बॉटलवरचा जो स्ट्रॉ आहे तो त्याच्याकडे अट्रॅक्ट करेल, तो त्याच्याकडे ओढल्या जाईल. म्हणजे काय झालेलं आहे, हा स्ट्रॉ चार्ज आहे जो घासलेला आहे आणि जो बॉटलवरती आहे तो अनचार्ज आहे. म्हणजे चार्ज आणि अनचार्ज मध्ये काय होतं, या ठिकाणी अट्रॅक्शन होतं. आणि तिसरी ऍक्टिव्हिटी काय करायची आहे, मग तुम्हाला दोन्ही स्ट्रॉ घ्यायचे, बोथ द स्ट्रॉ यू हॅव टू रब ऑन द वुलन क्लोथ अगेन्स्ट द वुलन क्लोथ अँड कीप वन ऑफ द स्ट्रॉ ऑन बॉटल अँड टेक द अनदर स्ट्रॉ नियर इट. दोन्ही स्ट्रॉ बॉटल लोकरच्या कपड्यावरती घासल्यानंतर एक बॉटलवरती ठेवायचा आणि दुसरा त्याच्या जवळ न्यायचं. तर यू कॅन सी द बोथ स्ट्रॉ दे गेट रिपेल फ्रॉम इच अदर. दोन्ही स्ट्रॉ काय होतील, एकमेकाला ढकलतील, म्हणजे त्या ठिकाणी रिपल्शन होतं, कारण दोन्ही स्ट्रॉ एकाच मटेरियल पासून बनलेले आहे आणि लोकरच्या कपड्यावरती घासल्यानंतर त्यावरती सिमिलर चार्जेस तयार होतात आणि सिमिलर चार्जेस एकमेकाला ढकलतात. त्यानंतर काय ऍक्टिव्हिटी करायची आहे तुम्हाला, यू हॅव टू रब द स्ट्रॉ ऑन द वुलन क्लोथ. एक स्ट्रॉ तुम्हाला वुलन क्लोथ वरती घासायचा. घासल्यानंतर काय करायचं, तो स्ट्रॉ बॉटलवरती ठेवायचा अँड द क्लोथ विच इज युज्ड फॉर रबिंग टेप इट हॅव टू प्लेस नियर द स्ट्रॉ. म्हणजे ज्या कपड्यावरती तो घासलेला आहे तो कपडा त्याच्या जवळ आणायचा अँड यू हॅव टू ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. मग या ठिकाणी काय होईल, कपड्यावरती जेव्हा आपण तो घासलेला आहे, लोकरच्या कपड्यावरती स्ट्रॉ घासलेला आहे, तर लोकरच्या कपड्यामधले जे निगेटिव्ह चार्जेस जे आहेत ते तुमच्या स्ट्रॉमध्ये येतील. म्हणजे स्ट्रॉवरती निगेटिव्ह चार्ज तयार झालेले आणि कपड्यामधून निगेटिव्ह चार्ज निघून गेले म्हणून तो पॉझिटिव्ह, म्हणजे दोन्ही अपोजिटली चार्ज झालेले आहे आणि त्या दोघांमध्ये अट्रॅक्शन होईल. नाऊ यू हॅव टू टॅब्युलेट दिस ऑब्झर्वेशन आणि हे ऑब्झर्वेशन तुम्हाला टेबलमध्ये लिहायचं. आता या ठिकाणी एक टेबल दिसतो आणि त्या टेबलमध्ये काय पहिल्यांदा काय दाखवलेलं आहे, द चार्ज स्ट्रॉ इज टेकन नियर द अनचार्ज स्ट्रॉ. म्हणजे पहिली ऍक्टिव्हिटी. दुसरी ऍक्टिव्हिटी, एक स्ट्रॉला घासला आणि दुसऱ्या स्ट्रॉच्या जवळ जर नेलं तर त्यामध्ये काय होतं, अट्रॅक्शन होतं. मग यावरून काय लक्षात येतं, व्हिच प्रॉपर्टी यू हॅव ऑब्झर्व हिअर. मग या ठिकाणी काय लक्षात येतं की इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट, इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स अनचार्ज ऑब्जेक्ट. म्हणजे एक वस्तू चार्ज आहे आणि दुसरी वस्तू अनचार्ज आहे, तर चार्ज झालेली वस्तू जी अनचार्ज वस्तू आहे त्याला काय करतं, आपल्याकडे अट्रॅक्ट करतं. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी काय, द टू स्ट्रॉ हॅव्हिंग सिमिलर चार्जेस आर ब्रॉट नियर इच अदर. दोन्ही स्ट्रॉवरती सारखेच चार्जेस आहेत. म्हणजे दोन्ही स्ट्रॉ जेव्हा तुम्ही लोकरवरती घासले आणि जेव्हा ते एकमेकाच्या जवळ नेले तर त्या दोघांमध्ये काय झालेलं आहे, रिपल्शन झालेलं आहे, कारण दोन्ही स्ट्रॉवरती सिमिलर चार्जेस आहेत. मग त्यावरून काय लक्षात येतं, देअर इज रिपल्शन बिटवीन लाईक
चार्जेस, कारण दोन्ही स्ट्रॉ जेव्हा तुम्ही लोकरवरती घासले तर दोन्ही स्ट्रॉवरती निगेटिव्ह चार्जेस आलेले आणि दोन्ही निगेटिव्ह काय होईल, रिपल्शन. आणि तिसरं आहे, तिसऱ्या शेवटच्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय केलं होतं तुम्ही, यू हॅव द चार्ज स्ट्रॉ, एक चार्ज स्ट्रॉ घेतलेला आहे अँड अपोजिटली चार्ज क्लोथ which was used for rubbing are brought near each other. ज्यावरती स्ट्रॉ घासलेला तो स्ट्रॉ आणि ज्या कपड्यावरती घासला तो कपडा दोघांच्या जवळ आणला तर दोघांवरती ऑपोजिट चार्जेस होतात. स्ट्रॉवरती कोणता चार्ज तयार झाला होता, निगेटिव्ह, आणि ब्लँकेटवरती पॉझिटिव्ह, म्हणजे दोन्ही काय आहेत, अपोजिट चार्जेस आहेत आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन होतं. मग यावरून काय लक्षात येतं की देअर इज अन अट्रॅक्शन बिटवीन अनलाइक चार्जेस, अनलाइक इलेक्ट्रिक चार्जेस त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होतं. म्हणजे लाईक चार्जेसमध्ये रिपल्शन आणि अनलाइक चार्जमध्ये अट्रॅक्शन, आणि चार्ज आणि अनचार्ज बॉडीमध्ये अट्रॅक्शन. ह्या तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं. मग एखादी वस्तू इलेक्ट्रिकली चार्ज आहे की नाही तर त्याकरता कोणती प्रॉपर्टी यूज केल्या जाईल, वी यूज द रिपल्शन. रिपल्शन इज यूज्ड फॉर आयडेंटिफाईंग द इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट. एखादी वस्तू चार्ज झाली की नाही ते ओळखण्याकरता रिपल्शन या प्रॉपर्टीचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी तुम्हाला इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटी मी दाखवणार आहे. त्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला स्वतः पण करायच्या आहेत, तर तुम्हाला फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी याबद्दल व्यवस्थित कळलं असेल. थँक्स फॉर वॉचिंग कंप्लीट व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल.